इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार बंधू, सरपंच गुलाबराव ढोकरे, किशोर ढोकरे, केतन ढोकरे, दगडू ढोकरे, या सगळे माझ्याबरोबरचे सुपरस्टार प्रचारक आहे. मी एका सभेला आलो तर तुम्ही 100 माणसांना सांगून प्रत्येक घराघरात जाऊन हार्ट टू हार्ट, पर्सन टू पर्सन समजावून सांगा की 20 तारखेला घड्याळाच्या बटनासमोर आपल्या लामाटे साहेबांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणायचं आहे. आत्ता निवडणुकीचं वारं एवढं वादळ पेटलं की सगळेजण जीव तोडू तोडू ओरडत आहेत, बोंबलत आहेत आणि हृदय पिळवटून लोकांना सांगतायत, खरं खोटं काही सांगतायत. पण आपले अजितदादा अतिशय शांतपणे आहेत. त्यांना कॉन्फिडन्स आहे. कशामुळं आहे? त्यांच्या कामामुळं आहे. त्यांच्या विकास कामाची पद्धत जी आहे तीच पद्धत त्यांनी विश्वास ठेवलेला लहामटे साहेबांवरती. आणि ह्या पद्धतीमुळे त्यांना विश्वास आहे की सगळं मतदान आपल्याला येणार आहे. परंतु आपण गाफील राहायचं नाही. 20 तारखेला सगळ्यांनी बूथाचं नियोजन बरोबर करा. लोकांना इज्जतीनं, वयस्कर माणसांना इज्जतीनं त्यांना मान देऊन बरोबर आणायचं, त्यांना बरोबर घेऊन जायचं, त्यांना नीट समजावायचं की मतदान कसं करायचं, कुठं करायचं आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता लामटे साहेबांनी जे 5 वर्षात काम केलेलं आहे ते काम तुम्ही जाणताच. म्हणजे उदाहरणार्थ रस्ते, भंडारदऱ्याचा रस्ता असेल किंवा कळसुबाईचा रस्ता असेल, त्यामुळं पर्यटन स्थळ म्हणून त्याला जो दर्जा वाढणार आहे, उत्तरोत्तर तो वाढत जाईल. आत्ताच वाढतो आहे. म्हणजे मला 15-20 वर्षापूर्वी मी कळसुबाईला आलो होतो. आम्ही चालत गेलो होतो खाली, कुठल्या रेल्वे स्टेशनला उतरून मुंबईवरून येतो आणि कासारा, कासारा इगतपुरी तिथं उतरून मग चालत चालत वरती जायचं. तर मला वाटतं आम्ही 2.5-3 तासात वरती चालत गेलो होतो. आणि वरती चालत गेलो आणि प्रचंड धुकं होतं आणि वरती गेलो आणि अचानक एकदम सगळं धुकं बाजूला गेलं आणि ऊन पडलं. असं काहीतरी प्रचिती आल्यासारखं ते मला वातावरण आठवतं आहे. त्यावेळेला तिथे एक बोर्ड होता की महाराष्ट्रातलं उंच शिखर तुम्ही पार केलं, उत्तरोत्तर तुमच्या आयुष्यातली शिखरं तुम्ही पार करत जा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर मला असं वाटतं की लहामटे साहेब हे आमदार साहेब हे आपलं कळसुबाईचं शिखर आहे, त्याला उत्तरोत्तर पुढे पुढे न्यायचं आहे आपल्याला. आणि हा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांकडून मिळाला पाहिजे. जसं भंडारदरा आहे, भंडारदराला पण मी गेलो होतो. अतिशय सुंदर आणि चांगलं पर्यटन स्थळ आहे. तर ह्याची काळजी ह्या माणसाला पूर्णपणे काळजी आहे. अतिशय साधा माणूस आहे, त्यांचं नीट लक्ष आहे. तुम्हाला एवढा निधी कसं काय उपलब्ध झाला? कारण काम केलं तर निधी मिळतो ना, काम नाही केले तर निधी मिळणार नाही. तर असा हा माणूस काम करतो. तर मला वाटतं की त्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे. दादांचा वादा असतो तो सर्वसामान्यांचा फायदाच असतो. त्यामुळं तो काही भीतच नाहीत कोणाला. आणि त्यांची माणसं पण तशीच आहेत, म्हणून त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे, कारण तुम्ही सगळे आता इथून निवडून आणणार आहात. तर मला वाटतं की ह्या सगळ्या आता आघाड्या बिघाड्या आहेत काही ज्या आजूबाजूला आहेत, आघाड्या असल्या तरी शेवटी घड्याळच महत्त्वाचं आहे ना. घडी घडी कुठली आघाडी, तर आपली एक घडीच. तर आपल्याला त्या घड्याळाचं चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. घड्याळाच्या बटनासमोरच आपल्याला बटन दाबून मतदान करायचं आहे. फक्त मला एवढं म्हणायचं की आत्ता जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 लोकांना तुम्ही जाऊन हार्ट टू हार्ट सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की स्त्रिया बायका जर इथं कमी असल्या तर अख्ख्या घराला बदलून टाकतात, त्या बायकाच असतात. त्यामुळे बायकांनी जेवढा प्रचार वाढवाल तेवढा जास्त त्या कुटुंबात फरक पडणार आहे. म्हणजे कसं होतं की आमच्या गावचे कृष्णराव नाना होते, मिलिटरीत होते आणि आम्हाला त्यांच्या गावात आमची खूप दहशत होती. आणि आम्ही कुठेतरी लग्नाला चाललो होतो आणि वराड असता ट्रक भरायचा होता आणि कृष्णराव नाना आले, म्हटले चला चला लवकर. सगळे निघाले, सगळे घाबरून निघाले. तेवढ्यात नानीनी बसा, असं नसतं केलं की नाना गप्पा, बरं चला चला या सावकाश सावकाश. तर घरात एक बाईचं महत्त्व एवढं असतं, प्रेमाचं महत्त्व एवढं असतं की सगळेजण कितीही आव्हानला पुरुषांनी तरी बाईंचं खूप महत्त्व. मला वाटतं सगळ्या बायकांनी जास्त घरटी जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्रचार करा. अर्थात पुरुषांचं पण महत्त्व असतंच, त्यांचं पण सांगणं ऐकलंच असतं, पण 2% जास्त स्त्रियांना बायकांना जात असं मी एवढं म्हणेन तुम्हाला सांगेन. तर मला असं वाटतं की अशा ह्या साध्या माणसाला आपण सगळ्यांनी, विरोधकांचं कुठंही किती प्रलोभनं तुम्हाला दाखवली गेली, कुठल्याही स्वरूपाची प्रलोभनं दाखवली गेली तरी आपण त्याच्याकडं लक्ष
द्यायचं नाही, लोकांना देऊ द्यायचं नाही. वेळ फार कमी आहे, जास्तीत जास्त वेळ आपला प्रचारात घालवायचा आहे, माणसांना नीट समजावून सांगण्यात घालवायचा आहे. आणि मी अतिशय आदिवासी ह्या 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 गोष्टीचाच मूळ अर्थ काय, मूळचे वासी, मूळ राहणारे आदिवासी, तर त्यांची ही जमीन आहे, त्यांची पवित्र जमीन, त्यांचा हा हक्क आहे. आणि त्यांच्या हक्कांना, त्यांच्या न्यायाला त्यांना माणसानं एवढं कष्ट घेतलेत, तर त्या रोजगारासाठी मतं द्यायची. की आता इथं कसं की शेतकरी आहे, ऊस लावतात सगळं, तरी पण मिलेट्स ज्याला आपण ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा हे सगळे मिलेट्स तयार होतात, हे मूळ सगळं पावित्र्य आहे. आज आपल्या देशाला किंमत कोणामुळे येणार आहे, तर ती आदिवासींमुळे येणार आहे. त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान हे मूळ धरून आहे अजून, आणि तीच आपली खरी संस्कृती आहे. परत फिरून आता आलेच ना, मिलेट्स खायला पाहिजेत, मिलेट्स नाव द्यायचं. खरं तर ते आपली ज्वारी, बाजरी, गवताचंच अन्नधान्य आहे ना, पण त्याला जग फिरून यावं लागतं ना. आता त्यांना सगळ्या जगाला पटायला लागलं की मिलेट्स काय महत्त्वाची, नाचणीची भाकरी काय महत्त्वाची, बाजरीची भाकरी काय महत्त्वाची. गहू आणि नवीन जास्त खाण्यानं कॅन्सर होतोय, आणि हे अन्नधान्य खाल्लं नाही. मूळ संस्कृती आहे आपल्याला ते टिकवून ठेवायची, त्यांचा मान टिकवून ठेवायचा, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. हे सगळं कष्ट करायचं. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला नोकरी मिळायची असेल, इकडे जास्तीत जास्त निधी वाढायचा असेल, इकडे हॉस्पिटल वाढायचं असेल, MIDC वाढायची असेल, तर या सगळ्या गोष्टी लामटे सर, आमदार साहेब करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. मी एक वेळ खूप झाला आहे, आपल्याला जायचं आहे पुढे अजून. जाहीरनामा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. मी एक जाता जाता तुम्हाला एक तेलुगूतला डायलॉग सांगतो तुमच्यासाठी. तुम्ही 1 मिनटं या. असा हा माणूस आहे, आपला उमेदवार आहे, याच्यासाठी मी एक तेलुगूतला डायलॉग सांगेन की मी एक फकीराची भूमिका केली होती. आणि त्या फकीराची भूमिका, तुम्ही, माझा एक यूट्यूब चॅनल आहे, आणि त्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूबवरती तुम्ही जर बघितलं तर अरुंधती नावाचा सिनेमा आहे, ज्याला 110 करोडचा बिझनेस झाला होता त्याचा, आणि 13-14 करोडमध्ये बनलेला सिनेमा. त्याच्यात मी फकीराची भूमिका केलेली आहे. तर काय, राजकारणात लोकांना फकीर माणसं फार कमी दिसतात, निस्वार्थपणे काम करणारी माणसं तुम्ही दिसतात. म्हणून मला तो तुमच्यासाठी डायलॉग म्हणावासा वाटतो की म्हणजे आता अगेन्स्ट कोण उभं राहिले, किंवा बाकी आघाड्या किती आहेत, किंवा त्यांचं काय चालतं, ह्याच्याविषयी आपल्याला काही म्हणायचं नाही. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की निम्म काया निजाम అయితే ना కొబ్బరి కాయ కూడా निजाम, नी दय्यम निजाम అయితే ना దేవుడు కూడా निजाम. याचा अर्थ असा आहे, तुम्ही फिरवून टाकता ना लिंबू, प्रलोभन दाखवता, ते लिंबू जर खरं असेल ना, त्यापेक्षा माझा नारळ फार खरा आहे. आणि तुमचं जे काही भूत आहे ना, आला लोकांना दाखवतंय, ते भूत तुम्हाला खरं वाटत असेल ना, तर माझा देव जास्त खरा आहे. म्हणून माझ्या देवाला तुम्ही सगळ्यांनी मतदान द्या, मतदान करा. आणि 20 तारखेला घड्याळाच्या बटनासमोर दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या. आणि मग 23 तारखेला इथं आपण प्रचंड उत्साहात घड्याळाचं नाव घेऊन उचला गुलाल, उधळा गुलाल, भविष्यात आहे फक्त घड्याळ आणि आपले लहामले साहेब. सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्या. आणि आपल्याला त्या मिरवणुकीला सगळ्यांनी यायचं आहे. आता ठरल्याप्रमाणे प्रत्येक दिवस सगळ्यांनी घराघरात जाऊन माणसांना पटवून आपल्याला प्रचार करायचा आहे. फार इज्जतीनं प्रचार करायचा आहे. आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही. आपल्याला सांगायचं की आपली कामं काय करतोय, पुढे काय कामं करणार आहेत, बस एवढं लक्षात ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते.
आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.